पोलिसांकडून विद्यार्थ्यांना धमकी देण्यात आल्याची शक्यता आहे, तर या संदर्भातली चर्चा सुरू आहे। काँग्रेसचा मुंबई पोलिसांवर हा गंभीर आरोप आहे। पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ काँग्रेसने आता सोशल मीडियावर पोस्ट केलेला आहे। आंदोलनामध्ये सहभागी व्हाल तर ड्रग्सच्या प्रकरणामध्ये तुम्हाला अडकवू, पोलिसांनी विद्यार्थ्यांना धमकी दिल्याचा काँग्रेसने दावा केलाय। तर काँग्रेसने या संदर्भातील एक पोलिसांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केलाय। आंदोलनामध्ये दिसाल तर 50 ग्रॅमच्या पावडर टाकून तुमच्यावर गुन्हा दाखल करू, संपूर्ण आयुष्य वाया जाईल, जामीन सुद्धा मिळणार नाही। पोलीस कर्मचाऱ्याचा हा व्हिडिओ आता काँग्रेसने पोस्ट केलेला आहे। पोलीस धमकी देत असल्याचा दावा काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आला आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मुंबई पोलिसांचा हा व्हिडिओ आता काँग्रेसने सोशल मीडियावर पोस्ट केलेला आहे। या कथित व्हिडिओमध्ये पोलीस आंदोलकांना धमकी देतानाचा दावा देखील आता काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, काँग्रेसने हा व्हिडिओ आता पोस्ट केलेला आहे। मुंबई पोलीस हे आंदोलकांना धमकी देत असल्याचा दावा काँग्रेसने केलेला आहे। पोलीस कर्मचाऱ्याचा हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला है। अरे नो जामीन, वो तो सर वो तो और ही खराब तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। ठीक है सर, जाएंगे। मैं तो मालूम पड़ा कि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्याशी जोडले जातात, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। सचिनजी, काँग्रेसच्या वतीने सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आणि गंभीर आरोपही करण्यात आले, दावा देखील करण्यात आलेला आहे। हा व्हिडिओ मुंबई पोलिसांचा असल्याचा दावा काँग्रेसने केलेला आहे। पोलीस काही बोलताना दिसतात, यामध्ये ते आंदोलकांना धमकी देत आहेत असा दावा काँग्रेसने केलेला आहे। नेमकं तथ्य काय आहे? नाही, याची चौकशी झाली पाहिजे आणि आता मला असं वाटतं की मुंबई पोलिसांतर्फे त्याचं उत्तर देण्यात याची आवश्यकता आहे की आज लोकशाहीमध्ये प्रत्येकाला विरोध करण्याचा अधिकार आहे, तो दाबण्यासाठी कुठल्या प्रकारावर तुम्ही जाताय। आणि जर पोलीस ड्रग्सची धमकी देणार असतील तर ड्रग्स हे येतात का त्यांच्याकडनं, म्हणजे आणि कुठल्या स्तरावरती कोणाच्या निर्देशाने हे चाललेलं आहे याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे। म्हणजे अधिकृतपणे सांगून टाकावं की आता लोकशाही संपुष्टात आलेली आहे आणि हे उत्तर कोरिया आणि चीनचं मॉडेल आम्ही भारतामध्ये वापरत आहोत। कारण दिल्लीमध्ये देखील अशाच पद्धतीनं ज्या पद्धतीनं अमानुषपणे मारहाण झाली मुलांना, ते आपण पाहिलं ना। खिळे लावलेले दांडे होते, इलेक्ट्रिक शॉक देताय काय तुम्ही, दगड मारताय का पोलीस, कायदा कशा पद्धतीने हातात घेतला जातोय, प्रायव्हेट आर्मी आणली गेली। त्यामुळे हे जे काही चाललेलं आहे भारतीय जनता पक्षाचं मॉडेल आहे आणि त्या पद्धतीनं हे हाताळलं जातंय। लोकांना विरोधच करू नये, गुलाम बनवण्याचा जो प्रयत्न आहे त्यातली ही अत्यंत अघोरी प्रकार चाललेत आणि हे भयानक आहे। मला असं वाटतं की याच्याबद्दल उत्तर दिलं पाहिजे मुंबई पोलिसांनी। अगदी तत्काळ। अगदी सचिनजी, तुमची अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया, एकंदरीत तुमची भूमिका देखील पोहोचलेली आहे। तुम्ही जय महाराष्ट्र सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। मैं तो मालूम पड़ा कि फिर तुम लोग को समझे कसम से घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं 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 तो नहीं फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं, बिल्कुल नहीं, बिल्कुल। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में। अरे नहीं नहीं हाँ, नहीं, फिर गया क्या, जिंदगी गया। अरे नो जामीन, वो तो सर वो तो और ही खराब। तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। ठीक है सर, जाएंगे। तर काँग्रेस प्रवक्ते बालाजी गाडे देखील आपल्यासोबत जोडले जातात, त्यांची देखील प्रतिक्रिया आपण घेऊयात। बालाजीजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। हा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे। काँग्रेसने सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केलाय। व्हिडिओमध्ये पोलीस या आंदोलकांना धमकी देताना दिसतात असा दावा काँग्रेसने केलेला आहे। नेमकं तथ्य काय आहे आणि या संदर्भात कशा पद्धतीची कारवाई आता अपेक्षित आहे? नाही, काँग्रेसनं पुरावा टाकलेला आहे, दावा केलेला नाहीये। त्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलं आहे की पोलीस कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना त्यांच्या खिशामध्ये ड्रग्ज ठेवून त्यांचं आयुष्य बर्बाद करण्याची धमकी देत आहेत। हे सगळं देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंच होतंय, कारण ते गृहमंत्री आहेत। कारण पोलीस ही स्वतः अशी धमकी द्यायची हिंमत करणार नाहीत। म्हणजे हा विद्यार्थ्यांचा अन्यायाच्या विरोधातला आवाज दाबून टाकणे, चिरडून टाकणे हे सगळं चाललंय। आणि मला दुसराही प्रश्न या ठिकाणावरती उपस्थित करायचा आहे, पोलिसांपर्यंत ड्रग्ज येते म्हणजे देशामध्ये आणि राज्यामध्ये चाललेलं ड्रग्ज रॅकेट हे देवेंद्र फडणवीस पुरस्कृत आणि गृह खात्यानं पुरस्कृत केलेलं आहे का? म्हणजे यांच्याकडे ड्रग्ज आले कुठून, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणावरती येतोय। आणि लोकशाहीमध्ये 22 लाख पोरांचं भवितव्य उद्ध्वस्त झालं, 22 पोरांनी 24-25 पोरांनी आत्महत्या केल्या। लाठीचार्ज मध्ये काल एक मुलगी त्या ठिकाणावरती मेलेली। मी आता जंतर मंतर मध्ये आहे, इथं प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणावरती आलेली आहे आणि
देशाच्या कानाकोपऱ्यात विद्यार्थी हक्क अधिकार मागत असताना हे चिरडून टाकण्याचा प्रयत्न जो देवेंद्र फडणवीस करतायत, की लोकशाही मारून हुकुमशाही या देशामध्ये निर्माण झालेली आहे, याचा पुन्हा पुन्हा पुरावा देवेंद्र फडणवीस देत आहेत. आम्ही याचा निषेध करतो आणि हे चालणार नाही. याची चौकशी झाली पाहिजे. ही लोकशाही आहे, इथं मोगलाई माजलेली नाहीये. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि या सगळ्या प्रकारामध्ये गृहमंत्र्यांचे निर्देश होते आणि याची चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवरती कारवाई झाली पाहिजे. अगदी बालाजीजी, धन्यवाद. तुम्ही जय महाराष्ट्रासोबत संवाद साधला. तुमची अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया देखील पोहोचलेली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन जोडले जातात, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया. नवनाथजी, काँग्रेसनं एक व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केलेला आहे. त्यामध्ये पोलीस आंदोलकांना धमकी देताना दिसत आहेत आणि काँग्रेसचे प्रवक्ते देखील आपल्यासोबत जोडलेले होते. त्यांनी देखील सांगितलेलं आहे की हा दावा नाही तर हा पुरावा आम्ही सोशल मीडियावर टाकलेला आहे आणि दडपशाही चालू आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे. तुमचं प्रत्युत्तर आणि तुमची नेमकी प्रतिक्रिया अपेक्षित आहे. अफवा पसरवणं हे काँग्रेसचं धोरण झालंय. मुळामध्ये ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये जंतर मंतरवर पोलिसांवर हल्ला करण्यात आला, पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, हे चित्र महाराष्ट्राने बघितलंय, देशाने बघितलंय. हे आंदोलन काँग्रेसचं राजकीय आंदोलन झालेलं आहे. राहुल गांधी यांचं रिलॉन्चिंग करण्यासाठी, राहुल गांधींना पुन्हा एकदा राजकारणामध्ये सक्रिय आणि त्यांचं प्रतिमावर्धन करण्यासाठी हे आंदोलन काँग्रेसने प्लॅन केलेलं आहे. त्यामुळं हे विद्यार्थ्यांच्या नावावर, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अशा पद्धतीचं काँग्रेस राजकारण करते, ही खेळी खेळते, हे देशातल्या लोकांना लक्षात आले. राहुल गांधींना यांनी किती वेळा रिलॉन्च करण्याचा प्रयत्न केला, असे किती आंदोलन करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करण्याचा हा काँग्रेसचा प्रयत्न आहे. आणि ज्या व्हिडिओचा उल्लेख काँग्रेसमध्ये केलाय, काँग्रेसच्या ट्विटर हँडलहून अशा अनेक अफवा पसरवण्याचं काम, असे अनेक खोटे ट्विट सातत्यानं काँग्रेसच्या माध्यमातून केली जाते. त्यामुळे या व्हिडिओची सत्यता देखील पडताळून बघितली पाहिजे. कारण काँग्रेसचा हा डावच आहे की अफवा पसरवायच्या आणि राजकीय पोळी भाजायची. निश्चित. नवनाथजी, पण या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्रासपणे ऐकायला मिळतंय एक पोलीस अधिकारी विद्यार्थ्यांना म्हणतोय तुमच्या खिशामध्ये मी ड्रग्ज टाकेल आणि तुम्हाला तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. कायद्याच्या द्वारे हे सगळं सांगितलं जातंय, विद्यार्थ्यांना धमकावलं जातंय, स्पष्टपणे व्हिडिओच्या माध्यमातून ऐकायला येत आहे. मुळामध्ये हा व्हिडिओ कधीचा आहे हे बघितलं पाहिजे. हा व्हिडिओ महाविकास आघाडीच्या काळातला आहे का हे पण बघितलं पाहिजे. तुम्हाला आठवत असेल, ड्रग्सचा विषय निघाला म्हणून गिरीश महाजन यांच्या घरी ड्रग्ज प्लान करण्याचा सुपारी कोणी दिली होती? तत्कालीन महाविकास आघाडीने सरकारने दिली होती. गिरीश महाजनांवर मोक्का लावला पाहिजे याचा सगळा भांडाफोड तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेमध्ये केला. त्यामुळे या व्हिडिओची सत्यता तपासली पाहिजे. तो नेमका कधीचा आहे तो बघितला पाहिजे. आणि जर का खरंच याच्यामध्ये सत्यता असेल तर निश्चितपणे दोषींवर कारवाई केली जाईल, कोणालाही सोडलं जाणार नाही. आमचं सरकार हे विद्यार्थ्यांसोबत आहे, आमचं सरकार हे जनतेच्या सोबत आहे. यांच्यासारखं षडयंत्र रचण्याचं काम भारतीय जनता पार्टी, महायुती करत नाही. हे सातत्यानं काँग्रेसला या देशामध्ये अस्थिरता आणायची आहे, काँग्रेसला या देशामध्ये अराजकता पसरवायची, यासाठी काँग्रेस जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधींना रिलॉन्च करण्याचा प्रयत्न करते. कारण सातत्यानं निवडणुकांमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वात अपयश येते आणि हे रिलॉन्चिंग करण्यासाठी आंदोलन आहे. निश्चित. नवनाथजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया तुमची या बातमीच्या संदर्भातली पोहोचलेली आहे. तुर्तास धन्यवाद. तर पोलीस कर्मचाऱ्याचा हा व्हिडिओ आता काँग्रेसनं पोस्ट केलेला आहे आणि काँग्रेसनं काही गंभीर आरोप केलेले आहेत, दावे सुद्धा केलेले आहेत. आंदोलनामध्ये सहभागी व्हाल तर ड्रग्ज प्रकरणामध्ये अडकवू अशी धमकी एक पोलीस अधिकारी या आंदोलकांना देतोय, असं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणवत आहे. आणि काँग्रेसनं आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे. काँग्रेसनं सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे.